जेव्हा या मतदारसंघाची परिस्थिती बदलतो आणि त्या मतदारसंघातलं आपलं सर्व शेवटचं गाव आणि सुरुवात मला इथून तर 90 किलोमीटर म्हणजे फुलगाव नदीचा कोपरा विटाळा, काल तिथं कार्यक्रम होता. असा भौगोलिक आणि बुद्धच्या हिशोबाने अमरावतीला सर्वात मोठा मतदारसंघ. या मतदारसंघात जबाबदारी राज्यकर्ते आहेत. म्हणून माझ्यासारख्या तरुणांनी काय केलं पाहिजे? वयाच्या 22 वर्षी कॉलेजचा युवार होतो, 22 वर्षी नगरसेवक झालो. नगरसेवक होता होता कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू होतो, कुस्तीचा खेळाडू होतो, धडे ग्राउंडवर घेत गेलो आणि राजकारणात माझ्या घरात कोणी नाही आणि राजकारणात मी प्रवेश केला आणि आज महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष झालो. असंख्य तरुण आहेत. मी जिद्द चिकाटी मातीतला माणूस आहे, प्रयत्न करत राहिलो आणि आज एका पक्षाचा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष झालो. काय फरक आहे? कारण एकीकडे 3 प्रमुख पक्ष आहेत, त्यांच्या जोडीला एवढे सारे फोटो दिसतो मला त्या बोर्डावर, म्हणजे जवळपास 8 पक्ष याच्यात उभे आहेत. म्हणजे त्या गावाचा शिवसैनिक असेल त्यांनी कधी काळी काँग्रेसच्या विरोधात लढता त्याचं आयुष्य गेलं असेल, अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले असतील आणि आज नेते मांडी लावून बसलेले आहेत. म्हणजे कोणत्याही पक्षाची महाराष्ट्रात विचारधारा राहिली नाही, त्यांचे ध्येय धोरण राहिले, नीती मूल्य राहिले नाहीत किंवा कोणत्या गोष्टीसाठी लढाई लढायची हे माहित नाही. देशाचे पंतप्रधान सांगतात की नॅशनलिस्ट काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी ही करप्ट पार्टी आहे आणि दुसऱ्याच दिवशी अजित पवार प्रवेश करतात. म्हणजे माझ्या सारख्या तरुणांनी राजकारणात आदर्श काय घ्यावा? मग माझ्यासारख्या ओबीसी तरुणाला वाटलं की खरंच या महाराष्ट्रात कोणी चांगला नेता उमेदवार तरी, आणि अशाच पक्षाचा मी उमेदवार म्हणून तुमच्याकडे आलेलो आहोत. ज्या राज्यकर्त्यांना आपण संधी दिली त्यांचं नैतिक मूल्य नैतिक कर्तव्य ते विसरले आहेत. ज्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ते आपले माजी आमदार या सोयाबीनवर कोणी बोलून नाही राहिले. जे सध्याचे आमदार आहेत त्यांचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे, ते बोलून नाही राहिले. कारण या सोयाबीन सारखं सोन्याचं पीक आपल्या सर्वांच्या दरवाजात येऊन पडलेलं आहे. सोंगणी, पेरणी, कापणी आणि त्यानंतर 3000 रुपये दिले तर सोंगाचे दिलेले आहे. दिले की नाही दिले? जो चालला एका शेतकऱ्याने गाडी थांबवली मला, कारण जेवढं आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत. अरे तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असता तर जाहीर मंचावर कधी बोललं नसतं का शेतकरी दारी फुल किडनी खराब होऊन राहिली, लिव्हर खराब होऊन राहिला. अरे त्याच्या मनगटात जेवढा तो घाम गाळून राहिला, 24 तास शेतात आहे. आज पाण्याचा जर वलताले गेला तर लाईनची फिकर नाही, लाईनची म्हणजे व्यवस्थाच नाही. म्हणजे आपल्याकडे किती फावड्या आहे, किती हायड्रोजन, सर्व त्याच्या दुकानात सर्व गोष्टीची माहिती आहे. असंच ढोरा बकऱ्यापासून सर्व गोष्टीची नोंद आहे. मग आपल्या एवढ्या वर्षाच्या राजकारणात हे माहित नाही काय वाढवणार रामनाथले किती लाईन लागणार आहे, कोणत्या फीडरवर किती लाईन लागते, किती शेतकऱ्यांना किती ओलीत केलं पाहिजे हे नियोजन करता येत नाही. करता येते पण करण्याची मानसिकता नाही. माहित आहे आलटून पालटून दोघांपैकी एकाला निवडूनच देते. त्याच्या पक्षाला माहित आहे शाळेला हेले उभा कर का त्याला उभा कर, दोघांपैकी एकत्र निवडून येईल. माझे सिनियर लोक आहेत, ज्येष्ठ भाऊबंधू आहेत, तुम्ही आयुष्यात अनेक मतदान केले, त्यात मी कधी बोललो नाही. हे मतदान तुमच्या पिढीसाठी करायचं. ही जी पिढी जिला काहीतरी करण्याची इच्छा आहे पण त्याच्यासाठी दाललं नाही. MIDCचा विचार केला, नांदगाव खंडेश्वरच्या MIDCत 50 लोकांना काम मिळत असा एकही उद्योग नाही. त्याच्या हाती मोबाईल देऊन टाकला. म्हणजे जी तीव्रता होती ती कमी केली. तरुणाला रोजगार नाही, तरुणाला व्यवसाय करण्याची संधी नाही आणि त्यांनी एखादा उद्योग उभा केला तर त्याला फायनान्स व्यवस्था नाही, कागदाची पूर्तता नाही, अधिकाऱ्याची काम करण्याची मानसिकता नाही. म्हणून शिक्षण असेल, आरोग्य असेल, क्रीडा असेल, संस्कृती असेल, सर्व क्षेत्रात काम करण्याची जबाबदारी माझी राहणार आहे. ज्या लोकांनी तुम्ही आलटून पालटून सत्ता दिली त्या दोघांचं मत सांगतो. ज्या गावात आज भली दूर असेल पण पहिला जर विषय घेतला रोड रस्ते ज्याबद्दल सातत्याने ओरड आहे. अरे घरकुल सारखा प्रश्न
15 वर्ष यादीची येऊन राहिली. एखाद्या गावातला सिनियर सिटीजन बुजुर्ग आहे, त्याला वाटते निदान माझं घरकुल येईल आणि कोणती यादी? अरे टाका त्या चुलीत यादी. आणि चांगली काम करण्याची माझी नेहमी तयारी असते. छत्रपती शिवरायांच्या समोर सांगतो आहे, सर्व धर्म समभाव मानणारा डॉक्टर निलेश विश्वकर्मा. म्हणून यावेळेची निवडणूक जातीपातीच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन मतदान करायचे आहे. इथं अनेक काँग्रेसचे नेते असत, कार्यकर्ते असत, त्याला भार वाटते. हे ऐकून घ्या. 20 वर्ष जुना किस्सा सांगून नाही राहिलो, 2 वर्षामागचा किस्सा सांगतो. मारतो मत, जीव तोडू पंजाले मत पाहिजे. माया पंजा पंजाले मत दिलं, जिल्हा परिषद सदस्य निवडून आला. मत कोणाला लिखलं? प्रवीण पोटे. MLC काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी आणि मोठ्या बोक्यानं 1 कोटी आणि खालच्या बोक्यानं 10 लाख रुपये. आणि मत कोण देऊन राहिला? कार्यकर्ता जीव लावून तोडून मतदान करतो आणि मत तुमचा नेता एका मिनिटात तुमची मुंडी भाजप निघून राहिली. त्याचं कारण असं आहे, ही परिवर्तनाची वेळ आहे, कुठे क्रांतीची वेळ आहे. आणि क्रांती ही जनतेतून होते. राजकारण 2 लोक करतात, एक गावचा पुढारी आणि दुसरं गावची जनता. दोन्ही नेत्याचा स्वभाव, मत घेते आपले सरसकट आणि घरी कामाला गेलो तो काय म्हणते? त्याचा फोन लाव म्हणते, त्याची चिठ्ठी आण म्हणते. बरोबर आहे का रे? म्हणजे बाबाजीचा ठल्लू आहे, मत घ्यायचे आपली आणि भोपनजीचा फोन लावायचा. पाठव म्हणते. गौतम कुलकर्णी माझं नाव ठेवतो. ज्या आत्मविश्वासाने तुमचे मत मागतो आहे, ज्या आत्मविश्वासानं तुमचे मतदान मागतो आहे, विश्वासानं आपले मी मत मागतो आहे, तेवढ्याच आत्मविश्वास तुमच्या सर्वांची कामं करून देण्याची जबाबदारी माझी राहणार. ज्या लोकांनी मत घेतात आणि पुढारचं नाव विचारतात त्यांना बगल दिली पाहिजे. कारण नेता आमदार हा सर्वांचा असतो. एकदा निवडणूक झाली त्यानं सर्वांचं काम केलं पाहिजे, हे त्याचं प्रामाणिक कर्तव्य असते. आणि त्याचाच विसर त्या दोघही नेत्याला पडलेला आहे. म्हणून आपण गावरानी मजात म्हणतो, याले काय द्या लागत? तुम्ही दिल्याशिवाय हे काही जागेवर येत नाही आणि तुमचे काम काही करत नाही. म्हणून मित्रांनो, माय माऊलींनो, असंख्य बहिणी माझ्या इथं आहेत. त्या बहिणींच्या जीवनात त्याचा मुलगा एखाद्या कामाला लागला नाही लागला चालेल, पण तो व्यसनाधीन नाही झाला पाहिजे, तिची इच्छा असते. आणि नेते सरळ सांगते, आजचा तरुण हा पांठेलार असतो, आजचा तरुण भट्टीवर असतो. अबे मग तुम्ही एवढ्या वर्ष काय केलं? हजामपट्ट्या केला काय? गावात एक व्यायामशाळा नाही, आखाडे नाहीत, वाचनालय नाहीत, लायब्ररी नाहीत. आणि ज्या पद्धतीचे सांस्कृतिक हे भाऊ माझे इथे आलेले आहेत, सांस्कृतिक नाहीत, कलाकार नाहीत, कलावंत नाहीत, नेते नाहीत. म्हणजे नेत्यांचं काम काय होतं? ह्या सर्वांगीण विकास करता आला पाहिजे होता. रोड रस्त्या नाल्या बांधणं म्हणेच विकास नव्हे, तर सर्वांगीण विकास. म्हणजे माझ्या गावचं एखादं पोरग एखादं चांगला आर्टिस्ट होऊ शकते, एखादी मुलगी चांगली कवी होऊ शकते, एखादा मुलगा चांगला प्लेअर होऊ शकतो, एखादा मुलगा चांगला दालनात जाऊ शकतो, थेट मुंबईपर्यंत जाऊ शकतो, कबड्डी खेळू शकतो, देशात जाऊ शकतो. पण त्यासाठी दालनं उभी करावं लागते. आणि ती दालनं उभं करण्याचं काम राज्यकर्त्यांचं असते. तरुणला बसायला जागा तुम्ही तयार केली नाही तर चौकात नाही तर कुठं भेटली. पण त्याची काम करायची इच्छा आहे. माझ्या तरुणाच्या हातात मनगटात जोर आहे, पिकवण्याची तयारी आहे, पण त्याला योग्य भाव वेळेवर मिळत नाही. म्हणून त्याला नैराश्याचं या सर्व गोष्टीवर सामूहिकपणे काम करण्याची माझी जबाबदारी राहणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो मित्रांनो, त्याच्यानंतर लोणीची सभा आहे, 3 सभा करता परत आलो आहे. ही आवर्जून विनंती आहे, तुमचा हक्काचा, तुमच्याच बाजूला लोहगाव आहे, तिथं परमपूज्य सत्य उत्तम स्वामीजी राहतात, त्यांचा मी शिष्य आहो. ते महामंडळेश्वर त्यांच्यासोबत पूर्ण देशात जगात फिरतो. ते नेहमी सांगतात, निलेश, आयुष्यात एखादं काम असं करायचं ज्याची नोंद त्या भूतलावर कुठं हो न हो त्याच्या डायरीत झाली पाहिजे. म्हणून
नेहमी चांगलं काम करण्याची माझी तयारी आहे, तुमची साथ, कारण तुम्ही सर्वांना संधी दिलेली आहे, असंख्य लोकांना संधी दिली आहे. तुमचा हा मित्र, तुमचा हा मुलगा, तुमचा भाऊ या अधिकारानं एक संधी मागतो आहे. फक्त एक संधी द्या, त्याचं सोनं करण्याची जबाबदारी माझी नाही. आणि या संधीचं माझा नितांत जनकल्याण योजना असेल, पूर्ण आयुष्य उर्वरित तुमच्यासाठी खर्च करण्याची जबाबदारी माझी राहणार. म्हणून कोणत्या वेळेवर येणारा भूलथापाला बळी पडू नका. यावेळेस हे मतदान गॅस सिलेंडरला 9 नंबरचं बटन इथून सुरुवात व्हावी एवढंच बोलतो. तुमच्या सर्वांचं प्रेम, आशीर्वाद, साथ तुमच्या या मित्रासोबत असली पाहिजे, जेणेकरून समस्या अनेक आहेत त्या सर्व दूर करण्याचं काम माझं राहील.